शाखा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी. पतिव्रता धर्माचे लक्षण सांगितले. जी स्त्री स्वप्नातही कधी परपुरुषाचा विचार करीत नाही ती श्रेष्ठ पतिव्रता. जी दुसऱ्या पुरुषाकडे पाहते पण आपल्यापेक्षा लहान वयाचा असला तर आपल्या मुलाप्रमाणे बघते, आपल्या समान वयाचा असला तर भावाप्रमाणे बघते, आणि आपल्यापेक्षा जास्त वयाचा असला तर आपल्या बापाप्रमाणे पाहते, ती उत्तम आहे. जी स्वप्नातही पाहत नाही परपुरुषाकडे ती श्रेष्ठ. जी पाहते पण भावाप्रमाणे, मुलाप्रमाणे, बापाप्रमाणे पाहते ती उत्तम आहे. आणि जी स्त्री परपुरुषाकडे पाहते, परपुरुषाकडे आकृष्ट होते, पण लोक लज्जेचा विचार करते, लोक काय म्हणतील, लोक लज्जेचा विचार करून स्वतःला सावरते, कंट्रोल करते, ती कनिष्ठ आहे. आणि जी स्त्री लोकलज्जेचा, लोकापवादाचा, कशाचाच विचार करत नाही, मनाप्रमाणे स्वैराचारासारखं वागते ना, ती निकृष्ट स्त्री आहे. हे पतिव्रतेचे लक्षण अत्री ऋषीची पत्नी अनुसूया माता जानकीला, सीतेला सांगते. सज्जना, इतिहासात अशा कित्येक पतिव्रता आहेत. 5 पतिव्रता मुख्य मानल्या जातात. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरीस्तथा. पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. ज्या स्त्रीला पतिव्रता धर्माचं पालन करायचं ना, त्यांनी या 5 जणीचे रोज नाव घेतले पाहिजे. पहिली अहिल्या, गौतम ऋषीची पत्नी अहिल्या. दुसरी द्रौपदी. तिसरी सीता. चौथी तारा, वालीची बायको तारा. आणि 5वी मंदोदरी, राजा रावणाची बायको. या 5 पतिव्रता आहेत सज्जना हो. एक पतिव्रता सामान्य नाही, अत्यंत दर्जेदार पतिव्रता स्त्रिया आहेत. या इतिहासाने या पतिव्रता स्त्रियाची नोंद घेतली आहे. ज्या स्त्रीला आपल्या पतिव्रता धर्माचं पालन करायचं, त्या स्त्रीने या 5 पतिव्रतेचं नुसतं रोज स्मरण केलं तरी पतिव्रता धर्म तलवारीच्या धारेवरून अनवनी पायानं चालणं, तलवारीच्या धारेवरून किती कठीण काम आहे. तितका कठीण आहे बघा पतिव्रता धर्म आज कलियुगामध्ये सांभाळणं. पण एवढा कठीण असलेला पतिव्रता धर्म सुद्धा या 5 पतिव्रतेचं जर स्मरण केलं ना, तरी तो कठीण असलेला पतिव्रता धर्माचं पालन सुद्धा भविष्यातील स्त्रिया करू शकतात. कारण पतिव्रता धर्मात प्रचंड ताकद आहे सज्जना हो. शास्त्र सांगते, संत सांगतात, तुम्ही एखाद्या वेळेला देवाची पूजा नंतर करा. पहिलं तुमच्यासाठी तुमचा देव म्हणजे तुमचा पती आहे. तुम्ही किती शिवमहापुराणाच्या कथेला येऊन बसला तर घरच्या देवाला जर तुम्ही उपाशी ठेवून आलात नाही तर तुम्हाला कथेचं पुण्य लागणार नाही. घरच्या देवाला उपवासी ठेवता तुम्ही, इथं येऊन या देवाला किती महादेवाच्या अंगावर पाणी टाकलं, 1 लोटा जल नाही, घागरी भरून जरी वतल्या तरी फरक नाही होणार. घरच्या देवाला आता माझ्या काही माय मावल्या म्हणतील, महाराज कळतं आम्हाला, ते मान्य आम्हाला, घरचा देव घरचा पती म्हणजे देव आहे, पण त्या देवानं देवासारखं वागलं पाहिजे ना. ते रोज लय जिम खेळत आल्यावर, मग लय जिम असतो तुमच्याकडं, संध्याकाळी लय जिम खेळाल्यावर त्याला रस्ता पुरत नाही, तो 20 फुटाचा रस्ता पुरत नाही त्याला. मग अशा पतीची पूजा कशी करावी हे बघा. तो कसा बी असू द्या,
तो वाईट वागतोय तो त्याचा धर्म आहे, आणि आपण चांगलं वागणं हा आपला धर्म आहे सज्जन. त्या वृंदेचा पती वाईट आहे म्हणून तिने आपला पतिव्रता धर्म नाही सोडला ना, कारण तिला माहिती आहे पतिव्रता धर्मामध्ये प्रचंड ताकद आहे. किती ताकद आहे ऐका लक्ष देऊन. एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी, पतिव्रता धर्माची ताकद सांगतो. श्रीमद भागवत आपण ऐकलं असेल, वारंवार आपण ऐकत असता श्रीमद भागवताची कथा. त्या भागवताच्या कथेमध्ये एक प्रसंग येतो बघा, कृष्ण आणि गोपिकांचा संवाद आहे. मला आता जरा विचार करून हे सगळे बाकीचे प्रसंग सांगावे लागतात. ओघात आल्यावर सांगितल्याशिवाय पर्याय नसतो, पण दुसरं जर सांगितलं तर मग मूळ जे असतं ना, मी कशासाठी सांगितलंय हे माणसं ध्यानात ठेवीत नाहीत. हे उदाहरण कशासाठी सांगितलंय, मग माणसं म्हणतात महादेवाची कथा आणि कृष्णाचं कसं काय सांगितलं. अरे पण कृष्णाचं उदाहरण कशासाठी दिलं हे बघ अगोदर, येडी हळद. तुला समजाना काही लोक लावितो घेण्यान देण्याचं. ऐका, पतिव्रता सांगायची मला तुम्हाला. कृष्ण भगवान गोपिकांना सांगतात, गोपिकांनो पतिव्रता धर्मात किती ताकद आहे. दोघं नवरा बायको होते, दोघांचं एकमेकावर प्रचंड प्रेम होतं. नवरा ड्युटीवरून घरी आलाय, थकलेला भागलेला सिनलेला तो पती जसा घरी आला तसा पत्नी पलंगावर बसलेली होती. त्या पत्नीच्या मांडीवर त्यानं डोकं टेकवलं आणि त्याला झोप लागली. झोप लागली त्या पतीला. तेवढ्यात त्यांचं एक छोटं बाळ होतं, 1-1.5 वर्षाचं छोटं बाळ. हळूच ते पलंगावरून खाली उतरलं आणि घराच्या समोर दारामध्ये अंगणामध्ये यज्ञ पेटलेला होता. त्या यज्ञाच्या दिशेने ते बाळ जाऊ लागलं. त्या आईनं, त्या पतिव्रता स्त्रीनं पाहिलं माझं बाळ यज्ञाकडे चाललंय. आता ते यज्ञाकडे जर गेलं, यज्ञात जर पडलं तर ते जळून खाक होईल, त्याची राख होईल. पण काय करावं कळेना. त्या बाळाला जाऊन पकडावं तर नवरा मांडीवर डोकं टेकून झोपलेला आहे. नवऱ्याची, आपल्या पतीची झोपमोड होईल, आणि पतीची झोपमोड करणं म्हणजे पतिव्रता धर्म नष्ट होईल. एकीकडे पतिव्रता धर्म आहे बघा, आणि एकीकडे स्नेह आहे, एकीकडे वात्सल्य आहे. बाळाला वाचवणं हे वात्सल्य आहे, आणि पतिव्रता धर्माला वाचवणं हा तिचा धर्म आहे. कृष्ण परमात्मा म्हणतो, गोपिकांनो त्या बाईनं विचार केला थोडा वेळ आणि निर्णय केला. बाई मनात विचार करते की मुलं माझ्या जीवनात किती बी होतील, पण एकदा का माझा पतिव्रता धर्म नष्ट झाला तर तो पतिव्रता धर्म मला पुन्हा कधीच मिळवता येणार नाही. डोळे बंद केले त्या पतिव्रतेनं. थोड्या वेळानं पतीला जाग आली. नवरा उठला आणि पाहिलं नवऱ्यानं तर बायकोला विचारू लागला, अगं आपलं बाळ. बाळ म्हणल्याबरोबर त्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणली, आता आपलं बाळ जळून खाक झालं असेल म्हणे. माझ्या डोळ्यासमोर अंगणाकडे गेलं, यज्ञाच्या जवळ गेलं होतं म्हणे. ते तुमची झोप मोड होऊ नये म्हणून मी उठले नाही. दोघं नवरा बायको उठले, लगबगीनं गेले आणि जवळ जाऊन पाहतात त्या यज्ञाजवळ तर सज्जना हो, त्या यज्ञामध्ये ते फुलं घेऊन जसं खेळतात ना, तसं ते बाळ पेटलेले कोळसे, ते तो अंगारा हातात घेऊन ते बाळ खेळत होतं. कृष्ण परमात्मा म्हणला, गोपिकांनो अग्नी सुद्धा त्या बाळाला जाळू शकला नाही. ही ताकद जर कशाची होती तर फक्त पतिव्रता धर्माची ती ताकद होती. म्हणून पतिव्रता धर्म हा अत्यंत मजबूत आहे. त्या वृंदा पतिव्रता आहे, पण तिचा नवरा राक्षस आहे. एक दिवशी पार्वतीची मागणी शंकराकडे तिच्या नवऱ्यानं जालंधरानं केली. शंकर भगवान देत नाहीत म्हणल्यावर शंकराचं आणि त्या जालंधराचं युद्ध सुरू झालं. शंकराच्या हातून तो मारल्या जात नाही, जालंधर मारल्या जात नाही. संकेत दादा जाऊन आले का? तो मरत नाही सज्जना हो. देवता लोक हैराण झाले. देवता लोक भगवान परमात्म्याचा धावा केला आहे का, आणि माझ्या भगवान परमात्म्याने डुप्लिकेट तिच्या नवऱ्याचं रूप धारण केलं. तिच्या नवऱ्याचं, आणि ती वृंदा जिथे बसली होती पलंगावर, भगवान परमात्मा तिच्या नवऱ्याचं रूप घेऊन तिच्या पलंगावर जाऊन बसले.
आणि देवानं तिच्या शरीराला स्पर्श केला त्या जलंधराच्या रूपानं. परपुरुषाचा स्पर्श अंगाला झाल्याबरोबर तिचं पातिव्रत्य नष्ट झालं सज्जना हो. आणि इकडं जसं पातिव्रत्य तिचं नष्ट झालं तसा शंकर भगवंताच्या हातून तिचा खरा नवरा मारला गेला. सैनिक होते, त्या सैनिकांनी तिच्या खऱ्या नवऱ्याचं मुंडकं आणलं आणि तिच्या समोर टाकलं. तिनं पाहिलं हाच माझा मेलेला नवरा आहे. जर हा मेलेला माझा नवरा आहे तर माझ्या शेजारी बसलेला कोण? ती वृंदा म्हणू लागली, तू कोण आहेस? तुझ्या मूळ रूपात प्रगट हो, नाहीतर जाळून भस्म करून टाकेन. जगाचा बाप परमात्मा सज्जना हो थरथर कापू लागला. देव स्वतःच्या रूपामध्ये आले आणि मग त्या वृंदेनं पाहिलं. वृंदा म्हणते, देवा तुम्ही? अहो तुम्ही तर पतिव्रता स्त्रियाच्या रक्षणासाठी येतात असं मी ऐकलंय. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, धर्माच्या रक्षणासाठी तुम्ही येता आणि तुम्ही खुशाल एका पतिव्रता स्त्रीचं पातिव्रत्य नष्ट करून टाकलं देवा. अहो हा कसला तुमचा धर्म? भगवान परमात्म्याने मान खाली घातली. भगवान म्हणतात, वृंदे मी पतिव्रता धर्म तुझा नष्ट केलाय मान्य आहे मला, पण मी केला नाही, तो मला करावा लागला. त्याचं कारण आहे तुझ्या एकटीच्या पतिव्रत्याच्या पुण्याईमुळं तुझा नवरा दररोज हजारो पतिव्रता स्त्रियाचं पातिव्रत्य नष्ट करीत होता. म्हणून त्या हजारो पतिव्रत्या स्त्रियांचं पातिव्रत्य राखण्यासाठी त्यांचं पतिव्रता धर्म सांभाळण्यासाठी मला तुझ्या एकटीचं पातिव्रत्य नष्ट करावं लागलं. सांगा मला, एखाद्या जाग्यावर सज्जनावर 100 माणसं अडकलेत, 100 माणसं अडकलेत आणि 100च्या 100 माणसं मरणार आहेत. ओमकारजी ना, ओमप्रकाशजी, 100 माणसं अडकलेत, 100 मी मरणार आहेत. पण जो माणूस त्या 100 लोकांना मारणार आहे त्या माणसाने सांगितलं, तुमच्या 100 पैकी कुणी बी एक जण जर एकाचं बलिदान जर तुम्ही दिलं तर मी 99 लोकांना सोडून देईन. मग मला सांगा, 99 लोकांना वाचवण्यासाठी एका माणसाचं बलिदान देणं धर्म का अधर्म? आ धर्म आहे. वा, 99 माणसाचा प्राण जर एका माणसामुळे वाचला जात असेल तर तो धर्म आहे. भगवान परमात्म्याने सांगितलं, वृंदा हजारो पतिव्रता स्त्रियांचं पातिव्रत्य सांभाळण्यासाठी मला तुझं पातिव्रत्य नष्ट करावं लागलं. ऐका माय मावल्यांनो, पण काही हुशार ऐकणाऱ्यांच्या तुमच्या मनात असा प्रश्न निर्माण होईल की देवानं त्या पतिव्रतेचं पातिव्रत्य तिचं का होईना का नष्ट केलं? भगवान परमात्मा कधी कोणाचे उपकार ठेवत नाही. माता मौल्यांनो ऐका, आता मी तुम्हाला सांगतो, त्या वृंदेनं देवाला शाप दिला. वृंदा म्हणली, माझ्या नवऱ्याची जशी ताटातूट केली ना देवा तू, असंच तुला सुद्धा तुझ्या बायकोच्या विरहाने वियोगाने तडफडावं लागल. दुसरा जन्म त्या वृंदेच्या शापामुळं देवाला सज्जन हो राम अवतार घ्यावा लागला आणि सीतेच्या वियोगाने तडफडावं लागलं. तिने आपल्या नवऱ्याच्या वियोगात आपला प्राण त्यागून टाकला. ऐका, दुसऱ्या दिवशी सज्जन हो भगवान परमात्म्याने तिच्या शरीराला योग अग्नी दिला. दुसऱ्या दिवशी तिच्या चितेतून राखेमधून तिच्या एका तुळशी उगवल्या. त्या तुळशी देवानं आपल्या घरी नेल्या वैकुंठात. त्या तुळशीला आळं केलं आणि त्या आळ्यात तुळशी लावल्या. तुमच्याकडे तुळस ज्याच्यात लावतात त्याला काय म्हणतात? हा, इंद्रावन नाही ते, हा वृंदावन. हा, वृंदावन हा हिंदी शब्द आहे, मराठी शब्द आहे वृंदावन. हा, तुळसी वृंदावन. त्या वृंदेचं नाव दिलं त्या आळ्याला, ज्याच्यात ती तुळस, वृंदा नावाची तुळस ज्याच्यात लावली त्या आळ्याला नाव वृंदेचं दिलं. ऐका, देव कधी भक्ताचे उपकार ठेवीत नाही. रोज देवानं त्या तुळशीच्या झाडाला पाणी घालावं, प्रदक्षिणा घालाव्यात. देवानं सांगितलं, जो कोणी या तुळशीच्या झाडाला प्रदक्षिणा घालेल त्याच्या जीवनामध्ये कधीही सुख आणि आनंद कधी कमी होणार नाही. देवानं पाणी घातलं तुळशीच्या झाडाला. तुळशीचे झाडं वाळल्यानंतर त्या तुळशीच्या लाकडाचे मणी तयार केले, माळ केली, गळ्यात घातली. लोक विचार करतात की तुळशीची माळ गळ्यात का घालायची? देवानं घातली सज्जनो. तुळशीची माळ अत्यंत पवित्र आहे. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ, ज्याच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ, त्याला थरथर कापणार कळी काळ.
ज्याच्या गळ्यात नाही माळ त्याला उचलून नेणार काळ. त्या वृंदेच्या सज्जनावर नावानी माळ घातली. ऐका, लाकूड तुळशीचं कुजल्यानंतर ते जाळलं, अर्धवट जाळून त्याचा कोळसा बनवला आणि कोळशाचा बुक्का तयार केला. बुक्का भक्ताची आठवण म्हणून देवानं कपाळाला बुक्का लावलाय. अतिप्रिय आवडे तुळशी बुका, तैसीच प्रीती करी भोळ्या भाविका. अशी भक्ती करावी सज्जना हो. महादेवाची निश्चिम भक्त आहे. वृंदा कुणाची भक्त आहे? महादेवाची. वृंदा भक्त महादेवाची आहे, पण तिला आपल्या कपाळावर जागा दिली कुणी? भगवान परमात्म्याने. अशाच दुसरा एक भक्त होऊन गेला गुजरातमध्ये, ज्याचं नाव होतं नरसिंह मेहता. तो भक्त होता महादेवाचा, पण महादेवानं त्याला भक्ती कोणाची दिली? कृष्ण भगवंताची. पण कसा होता तो नरसिंह मेहता? त्याचं चरित्र आपण आज न पाहता उद्या पाहणार आहोत. आजची कथा याच ठिकाणी विराम घेत आहे. बरोबर 11 वाजता मी म्हणलं होतं, 11ला स्टेजवर मी येऊन बसलो होतो. आपण आला नाही, त्याला मी काही करू शकत नाही, आणि म्हणून आजची कथा इथेच विराम घ्यायची आहे. 600 किलोमीटरचा प्रवास करून मला पुढे जायचं असल्यामुळे आज 2च घंटे कथा झाली. उद्या 1 घंटा आणखी एक्स्ट्रा घ्यायचा आपल्याला उद्याचा. आजचा काल आपण अर्धा 1 तास एक्स्ट्राच घेतलाय, आणि आजचा परत राहिलेला 1 घंटा उद्या आणखी एक्स्ट्रा. उद्या जरा लवकर या, कारण कथा उद्या जरा जास्त कथा आणि त्याचा आनंद